महिलांना कसत असलेल्या जमिनीचा 7/12 उतारा त्वरित देण्यात यावा. वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून महिलांच्या नावावर जमीन हक्क देण्यात यावे. आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र आदिवासी कोड कायदा तयार करण्यात यावा. आदिवासी भागातील महिलांमध्ये वाढत्या कुपोषण व अशक्तपणा रोखण्यासाठी विशेष शोषण योजना राबवाव्यात. आदिवासी भागात सिकल सेल आजाराची मोफत तपासणी व उपचार व्यवस्था करण्यात उपलब्ध करून द्यावी. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसूतिगृह सुरू करा. डॉक्टर व औषधांचे उपलब्ध वाढवावे. बंद असलेल्या आरोग्य केंद्र सुरू करा. 108 ॲम्ब्युलन्सची संख्या वाढवावी. 9. आदिवासी मुलींच्या शिक्षण शाळा, वसतिगृहे व शिष्यवृत्ती योजना वाढवाव्यात. 10. जंगलावर आधारित उपजीविका करणाऱ्या महिलांना जंगल उत्पादनाची योग्य दर व बाजारपेठ उपलब्ध करून द्यावे. शेतीमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा. केंद्र सरकारने केलेल्या नवीन 4 श्रम कायद्यांमुळे कामगार महिलांना हक्क कमी होणार नाही याची हमी द्यावी. सर्व क्षेत्रातील महिला समान कामाला समान वेतन आणि सुरक्षित रोजगार कायद्याची कायदेशीर अंमलबजावणी करावी. नवापूर तालुक्यातील सर्व रस्त्यांचे नूतनीकरण करून महिला मेळाव्यात उपस्थित सर्व महिला एकमताने खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात येत आहे. विषय: गरोदर माता आपत्कालीन रुग्णालयात जीवितांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याची तात्काळ सुधारणा करण्याबाबत. गावातील व परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. मोठमोठे खड्डे, चिखल व अरुंद रस्ते यामुळे वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे विशेष गरोदर माता, आजारी रुग्ण व इमर्जन्सी पेशंट यांना वेळेत दवाखान्यात पोहोचवणे कठीण होत आहे. काही वेळा रुग्णांना रस्त्यातच जीव गमवावा लागतं. हे अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून आजच्या महिला मेळाव्यात उपस्थित महिलांनी एकमताने खालीलप्रमाणे ठराव मंजूर केला आहे. गावातील व परिसरातील सर्व खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे, पक्के रस्ते, डांबरी, सिमेंट, काँक्रिटीकरण तयार करण्यात यावे. ज्या ठिकाणी रस्ते नाही तिथे नवीन रस्ते तात्काळ मंजूर करून बांधकाम सुरू करण्यात यावे. गरोदर माता व आपत्कालीन रुग्णाने वेळेत दवाखान्यात पोहोचवण्यासाठी सुरक्षितता व चांगले रस्ते उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी आहे. या कामासाठी तात्काळ निधी मंजूर करून कामाला सुरुवात करावी. तसेच या ठरावाद्वारे संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मागणी करण्यात येते की रस्त्याचे कामे तात्काळ सुरू करावीत, अन्यथा महिला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. हा ठराव महिला मेळाव्यात उपस्थित सर्व महिलांनी एकमताने मंजूर केला आहे. वरील सर्व ठरावांची अंमलबजावणीसाठी आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन या प्रश्न सोडवण्यासाठी 7 मार्च तहसीलदार ठराव वाचून करूया. या ठराव जर मंजुरी नाही करूया तर पुढच्या वर्षी आपण महिला डायरेक्ट तहसीलदार आहे कचरे मोर्चाने जाऊ. मंजूर आहे ना? मंजूर आहे. आत होते कोजा पेशल महिला मोर्चा